विधानसभेत पंकजा मुंडे आणि राजू खरेंमध्ये खडाजंगी झाली। चरसच्या मुद्द्यावरून राजू खरेंनी पंकजा मुंडेंवर आरोप केले। चरस सापडलेल्या कंपनीचं नाव सांगा, कुलूप लावते। आमदार राजू खरेंच्या आरोपांवर पंकजा मुंडेंनी प्रत्युत्तर दिलंय। अर्जुन खोतकर साहेब बोलले, अहो 2-2 हजार किलो चरस या देशाची भावी पिढी उद्ध्वस्त होण्याचं काम त्या चिंचोली काठी MIDC मध्ये होत होतं। हजारो लोकांना रोजगार देण्याला आमचा विरोध नाही, पण जी 158 हेक्टर जमीन आमच्या शेतकऱ्याची खराब झालेली आहे ती तुम्हाला ताब्यात घेऊन त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी लागेल। जिथे 2000 किलोचं चरस सापडलं त्या कंपनीचं नाव सांगा आता ऑन रेकॉर्ड। आता आम्ही उत्तर कसं द्यायचं सांगा ना। परत चरस सापडलं हे तुमच्या लक्षवेधीत उल्लेख आहे का? नाही, माझं काय म्हणणं, उल्लेख आहे का लक्षवेधी? ठीक आहे मंत्री महोदय, लक्षवेधीमध्ये उल्लेख नाही। दुसरी गोष्ट, तुम्ही कंपनीचं नाव नाही सांगत कुठल्या कंपनीत सापडलं, त्याला मी जाऊन कुलूप लावते। चला, तीच कंपन्या मिळून चरस बनवतायत असं तुम्हाला म्हणायचंय?